दिनांक 2 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक उमरखेड उपविभागात पेट्रोलिंग करीत असताना दुपारी 4 वाजताचे सुमारास मुखबिराद्वारे खात्रीशीर खबरीवरून शेतातील पाण्याचे मोटारपंप चोरी संबंधाने उमरखेड हद्दीतील आरोपी साजिद खान वाजिद खान, शेख उमेर शेख मुजीब, मोहम्मद रेहान मोहम्मद रफीक यांनी चोरी केल्याचे माहिती मिळाल्याने तसेच ते तिघेजण अमोना डॅमचे रेस्ट हाऊस जवळ थांबलेले आहे अशा माहितीवरून सदर ठिकाणी रवाना होऊन सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अतिशय शिताफीने त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता पोलीस स्टेशन उमरखेड अपराध क्रमांक 25/2026 कलम 303(2) भारतीय न्याय संहिता हा गुन्हा श्रीकांत उर्फ शेरा बालाजी सूर्यवंशी राहणार माळसावरगाव तालुका हदगाव जिल्हा नांदेड आणि विधी संघर्षग्रस्त बालक असे मिळून केल्याचे तसेच सदरचा मुद्देमाल हदगाव जिल्हा नांदेड येथील फरार आरोपी यांच्या मदतीने भंगार व्यावसायिक शेख कादिर शेख ख्वाजा राहणार रजानगर हदगाव जिल्हा नांदेड यास विक्री केल्याचे कबूल करून आरोपी 1 ते 4 तसेच विधी संघर्षग्रस्त बालक यांनी यवतमाळ व नांदेड जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणावरून 13 मोटारसायकल चोरी केल्याचे कबूल करून लपवून ठेवलेल्या 13 मोटारसायकल काढून दिल्या ते पोलिसांनी जप्त करून ताब्यात घेतल्या आहेत। अशा प्रकारे नमूद आरोपींकडून 12 गुन्हे उघड करून एकूण 5,41,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कारवाईकरिता पोलीस स्टेशन उमरखेड यांच्या ताब्यात देण्यात आले आहे। सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धीरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे, रवींद्र शिरामे, मुन्ना आडे, संतोष भोरगे, तेजा ब्रणखाम, सुभाष जाधव, रमेश राठोड, कुणाल मुंडोकार, सुनील पंडागळे, राजेश जाधव सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी सदरची कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे।